विरळी जलजीवनची अपूर्ण व्यथा भाग 2। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज। मंडळी, आपण विरळी येथील जलजीवन योजनेच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामांचा पर्दाफाश बघितला। या योजनेत कशा प्रकारे अनियमितता दाखवून त्या योजनेला अपूर्ण असताना पूर्णत्वाचा दाखला देण्याच्या विषयावर माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रदीपजी शेंडगे यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांसोबत कामाची पाहणी करून आढावा घेतला। त्याच दिवशी आम्ही संबंधित अधिकारी यांचे काय म्हणणे आहे याचा आढावा घेतला। तो आढावा सविस्तर तुम्हाला आता पाहायला मिळेलच, पण त्यापूर्वी 2 गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या विषयावर आवाज उठवल्यानंतर, याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर 2च दिवसात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी गुपचूप येऊन या योजनेचे टेस्टिंग करून घेतल्याचा आरोप विरळीचे ग्रामस्थ करीत आहेत। वास्तविक गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेकडून या टेस्टिंगसाठी 30 एप्रिल ही तारीख ठरली असताना गुपचूप टेस्टिंग नेमके कशासाठी होते असा सवाल आता ग्रामस्थ करू लागले आहेत। बरं, हा गुपचूप टेस्टिंगचा मुद्दा गंभीर आहे। अधिकारी नेमकं गुपचूप टेस्टिंग घेऊन कोणाला वाचवतायत हे शोधावं लागेल। पण आम्ही संबंधित योजनेच्या हस्तांतरणासाठी जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेसंदर्भात माहिती घेत असताना काही अनपेक्षित गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या। त्या अशा की नियमानुसार ही योजना हस्तांतरित होत असताना ग्रामपंचायत त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावते। त्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरीचा ठराव आल्यानंतर योजना हस्तांतरित होत असते। पण इथे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी जो ठराव जोडलाय त्या ठरावावर हस्तांतरणाचा विषयच नाही। ज्या ग्रामसभेचा हा ठराव आहे ती ग्रामसभा जमालवाडी उंच टाकीचा निर्णय घेण्यासाठीची सभा होती। या सभेस ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी असे सर्वजण मिळून 24 जण होते। त्या 24 नावांमध्ये पाणी पुरवठा उपअभियंता मडके साहेबांचं नाव 2दा आहे। याच ग्रामसभेच्या नोटीसमध्ये हस्तांतरण हा विषय नसताना शेवटच्या 2 ओळीत मात्र योजना अंतिम करण्यास मंजुरी दिल्याचे दिसत आहे। तर असा हा सगळा प्रकार आहे। पण या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आम्ही विरळी गावच्या सरपंच सौ नीलमताई घुटुगडे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री वैभव मडके, गटविकास अधिकारी श्री प्रदीपजी शेंडगे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यामध्ये पहिल्यांदा विरळी गावच्या सरपंच मॅडम यांची प्रतिक्रिया पहा। आधी तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठल्या गावात आहे ते सांगा। नमस्कार, मी नीलम हनुमंत गुटुगडे, सरपंच ग्रामपंचायत विरळी। बरं, तुमच्या गावातल्या जलजीवन योजनेविषयी काय सांगाल? काय परिस्थिती आहे आताची? जलजीवन योजनेमध्ये लाडेवाडी, कापूसवाडी, कापूसवाडी तिन्ही वाड्यांचं काम टाकीपर्यंत झालेलं आहे आणि त्याचं हस्तांतरण केलं आहे। हस्तांतरण का केलं तर तिथल्या तिन्ही वाड्यांना पाणी नाही आहे, तर हस्तांतरण केल्याशिवाय आपण त्यांना वैयक्तिक जोडणी कनेक्शन देऊ शकत नाही। हस्तांतरण करून म्हणजे झालेल्या जेवढं काम झाले तेवढ्याच कामाचं हस्तांतरण करून हस्तांतरण साधारण 1 महिना झालेला आहे। तर हस्तांतरण झाल्यानंतर त्यांना आता उन्हाळा आहे, तुम्हाला माहीत आहे, टँकरचा प्रस्ताव दिला आहे। पण ज्या वाड्यांना पाण्याची गरज आहे पण फक्त आपलं काम राहिले म्हणजे वित्त आयोगामध्ये तरतूद आहे वैयक्तिक न जोडणी कनेक्शनसाठी, तर ते वित्त आयोगामधून आम्ही घरोघरी पाणी देणार आहोत। ओके, आता आपण सगळ्या फील्ड व्हिजिट केल्या। प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जलजीवन मिशन योजनेचं काम तुमच्या गावामध्ये झालेलं आहे, आपण तुमच्या देखत सगळं बघितलेलं आहे, अधिकाऱ्यांच्या देखत सगळं बघितलेलं आहे। काय जाणवतं तुम्हाला नेमकं? ऐका, ठेकेदाराचं काम होतं टाकीपर्यंत नेणं। टाकीपर्यंत पाणी नेऊन त्यांनी आम्हाला टाकीपर्यंत पाणी जे नेले, तुम्हाला आता समजा आज आपण बघितलं की पाणी पडले नाही पडले आपण बघितलं नाही, पण उद्या त्या टाकीमध्ये पाणी तुम्हाला टाकू म्हणजे सोडून तुम्हाला वैयक्तिक आम्ही व्हिडिओ पाठवू किंवा तुम्ही उद्या या, आपण दाखवू, आपण स्वतः सगळेजण जाऊन फील्डवरती बघू की टाकीपर्यंत जाते। फक्त एका गावामध्ये बरं, दुसरीकडे आपण ज्या ठिकाणी गेलो तिथपर्यंत ती पाईपलाईन पण त्या वाड्या किंवा वस्तीपर्यंत पोहोचली नाही। नाही, आता समजा उदाहरणार्थ आपण लाडीवाडीला गेलो, लाडीवाडीला आपण तिथं डोंगरावरती बघितलं की पाईप आहे, तिथं एंड पॉईंट असणार आहे, तिथून जे आहे घरापर्यंत पाणी नळ कनेक्शन नेणं हे ग्रामपंचायतचं काम आहे आणि वित्त आयोगामध्ये तशी तरतूद आहे। मग सांगितल्याप्रमाणे ते वित्त आयोगामधून आपण देणार आहोत नळ कनेक्शन। आणि यानंतर 140 घरांचा सर्वे पण झाला की घरं किती आहेत, काय आहेत। राहिला प्रश्न जमालवाडीचा, तर जमालवाडीच्या लोकांचा, ग्रामस्थांचा ग्रामसभा घेऊन तो विषय मिटवला आहे। कुठल्याही फंडातून मग सांगितल्याप्रमाणे कुठल्याही फंडातून आपण त्यांना ती टाकी उपलब्ध करून देणार आहोत। फक्त गावाला म्हणजे त्या तिन्ही वाड्यांना पाणी मिळावं म्हणून हस्तांतरण मला वाटतं वैभव भाऊ, शरद भाऊ
आणि ताया आणि असं कोणतं तिघं चौघजण मला पत्र घेऊन आले होते 2 महिन्यापूर्वी की असं असं आमच्या वाड्यांना पाण्याची गरज आहे. मग ह्यांचं पत्र आल्यानंतर मी खरं सांगू का की जानेवारी महिन्यामध्ये हस्तांतरण झालं नाही. त्या पत्रावरती जरी तारीख असली तर त्यावेळेस मी हस्तांतरणावर सह्या केल्या नाहीत. पण ह्यांचं पत्र आलं की बाबा आमच्या वाड्यांना गरज आहे पाण्याची. त्यानंतर मी मार्च महिन्यामध्ये हस्तांतरण पत्रावरती सह्या केल्या, जेणेकरून हस्तांतरण केल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला नळ कनेक्शन देता यावं. हस्तांतरण केल्याशिवाय नळ कनेक्शन देता येत नाही. पण त्याच्यावर तारीख आधीची का टाकली? आता तुम्ही हां मला सांगितलं बरोबर, ते 100% विषय असा आहे की तारीख टाकली, पण मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सह्या दिल्या नाहीत. का सह्या दिल्या नाही तर त्याला मी म्हटलं होतं की ऑलरेडी म्हणजे टाकीचा विषय झाला होता की त्यानं खूप म्हणजे मी पदावर आल्यापासून त्यानं कॉन्ट्रॅक्टनं खूप त्रास दिला होता. अक्षरशः म्हणजे आमची आटपाडक वस्तीपासून विरेला जी येणारं कनेक्शन आहे तर त्याच्या चुकीमुळं त्याच्या काही मशिनरीनं आमची जी वॉटर सप्लायची जी जुनी पाईपलाईन होती ती फोडली होती. म्हणजे अशा बऱ्याच कारणामुळं मी त्याला लगेच सही दिली नव्हती. पण ह्यांचं पत्र आल्यानंतर बाबा वाटलं की आता ठीक आहे, म्हणजे जमालवाडीच्या टाकीमुळं एवढे दिवस काम थांबलं होतं. आमच्या आधीच्या काळामध्ये टाकी झाली होती, पण त्या टाकीमुळं ह्या तिन्ही वाड्यांचा कशाला उगाच आपण म्हटलं दोष घ्यायचा. म्हणून ह्यांचं पत्र आल्यानंतर म्हणलं हस्तांतरण करून आपण त्या कमीत कमी तिन्ही वाड्यांना तरी पाणी देऊ, एवढाच विषय झाला होता. ऐका की म्हणजे तुम्ही म्हणता की मार्च मध्ये हस्तांतरण केलं, हां. पण त्याच्यावर तारीख जानेवारी मध्ये मग आली का? ते सांगा हां मला. ऐका की तो माझ्याकडे आला, त्यानं माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टर, मग त्यानं माझ्यासमोर ती तारीख म्हणजे आता सही देणार आहे म्हटल्यावर त्यानं ती तारीख टाकली असेल ना, पण त्यानंतर त्याला मी माघारी पाठवून दिलं. विषय असं झालाय. कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्यावर सही केली, तारीख टाकली असं म्हणा. हा म्हणजे माझ्यासमोर ठेवलं पण मी सह्या केल्या नाही. तो त्यानं त्या दिवशीची सही दिनांक टाकला की, पण मी माझ्या हातात घेऊन वाचलं, पण मी त्या दिवशी सह्या केल्या नाही. जानेवारी मध्ये घेऊन तुमच्याकडे हस्तांतरण आला होता, पण मी सह्या दिल्या नाहीत त्यावेळेस. असा विषय झाला. आणि मग तुम्हाला ते हस्तांतरण करताना नंतर ती तारीख बघितली नाही का? हा नाही बघित. आता कसं झालं की बाबा आता आधीच ठीक आहे की तारीख बघितली, पण आता तो म्हणतोय की बाबा हस्तांतरण करायचं आहे, जेणेकरून ह्यांच्या मागण्या होत्या वाड्यांच्या आणि हे वारंवार ग्रुपवरती टाकत होते की आमच्या म्हणजे मागणीला कधी उत्तर देणार. त्यामुळं आम्ही ते लवकरात लवकर हस्तांतरण करून, फक्त घाई कशाची नाही, पण त्या टाकीसाठी खूप पेंडिंग पडलं होतं. ते टाकीचा विषय आम्ही मार्गी लावला, ते तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, आणि तिन्ही वाड्यांना फक्त पाणी द्यायसाठीच हस्तांतरण केलंय. हा प्रामाणिक मुद्दा माझा आहे आणि शेवटपर्यंत तोच मुद्दा माझा राहील. बरं, झालेल्या कामाबद्दल काय सांगाल? झालेलं काम तुम्ही बघितलं होतं का? निकृष्ट आहे का उत्कृष्ट आहे काम? झालेलं काम 100% मी म्हणणार नाही उत्कृष्ट आहे आणि अति उत्कृष्ट आहे म्हणणार नाही, बऱ्यापैकी आहे म्हणेन. आता आपण टाकी तिथं ते मला वाटतं खालून जे रस्त्यातनं पाईप घातलेले आहे बघा, तिथं कुठं फुटले, तर असं माझा अंदाज आहे की ती कुणीतरी दगड घालून मुलांनी वगैरे फोडली असेल, एवढा अंदाज आहे माझा. बाकी काय पाईप वगैरे फोडली सोडा, म्हणजे पाईप मुळात पुरताना 3 फूट खाली खोप. हां हो मात्र आणि ते त्या पुलाच्या ठिकाणी पण आणि तिकडं लाडीवाडीकडे आपण जाताना पण पाईप अगदी उघड्या अवस्थेत बघितले आपण. म्हणजे हे काम ठेकेदारानं किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुमच्या झालेलं आहे. हे काम बरोबर झालंय की चुकीचं झालं? नाही, हे काम चुकीचं झालंय, कारण हे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी 100% याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं. ठीक, थँक्यू. पाहिलं, आता या सगळ्या विषयावर मास्टर माइंड अभियंता श्री वैभव मडके साहेब आणि शाखा अभियंता गावित साहेब यांची गोल उत्तरे बघा. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पद काय? मी वैभव संजय मडके, प्रभारी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती दहिवडी. पंचायत समिती दहिवडी. बरं, या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचं जे काम झालं ते आपल्या अखत्यारीतलं काम आहे. हो. काय सांगाल, आता प्रत्यक्षात तुम्ही पाहणी केलेली आहे, जिथं तुम्हाला ह्या कामाबद्दल काय अनुभव आला आता प्रत्यक्ष पाहणी करताना? प्रत्यक्ष पाहणी करताना ज्यावेळी आपण योजना पूर्ण केली त्यावेळी त्याचं तात्कालीन स्वरूपात टेस्टिंग करण्यात आलं होतं. तर नंतर रोड क्रॉसिंगची तरतूद आपल्या एस्टिमेटला फार कमी आहे, त्यामुळे रोड क्रॉसिंग इतर रस्त्यांना डिस्टर्ब होता. पुलाखालून पाईप टाकणे जर शक्य असेल तर त्याप्रमाणे ते उपाययोजना करून त्यातून मार्ग काढलेला आहे. आणि दुसरा विषय म्हणजे जी आता वितरण व्यवस्था किंवा हे आहे ते तात्कालीन उपअभियंता आणि शाखा अभियंता यांच्या काळात त्याचं हे झालेलं आहे, मूल्यांकन झालेलं आहे. ऐका की ती पाईपलाईन तुम्ही म्हणताय की एस्टिमेटला रोड क्रॉसिंगचा विषय कमी आहे, काही रक्कम कमी आहे. हो. मात्र त्या ठिकाणी पुलाखालून जी घातलेली पाईपलाईन आहे किंवा अगदी वरच्यावर असलेली पाईपलाईन आहे, हां, आता तुमच्या नियमानुसार तर ती किती फूट पाहिजे मला तुम्ही सांगा. नाही, कसं असतं, अंदाजपत्रकात खुदाई धरलेली असते.
पण जर काही स्थानिक अडचणीमुळे किंवा क्षेत्रीय अडचणी निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी आपण पाईप सप्लाय नुसता देऊ शकतो आणि खोदाई आपण त्यातनं वगळू शकतो. ऐका ना, पण मागाशी ज्या ठिकाणी आपण ती पाईपलाईन बघितली त्या पुलातनं घातलेली वस्ती समोरासमोर आहे, मात्र फक्त तिथनं रस्ता क्रॉसिंग वाचवायसाठी त्या पुलात घातलेली पाईपलाईन आहे. खरं तर त्या ठिकाणी उघड्या स्वरूपात पाईपलाईन आहे म्हणल्यावर तिथं लोखंडी वगैरे पाईपलाईन असायला पाहिजे होती. तिथं पीयूसी पांढरी पाईप आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? तुम्हाला ते चुकीचं वाटतं की बरोबर वाटतं? नाही, मुळात इस्टिमेटला जे पाईपची तरतूद आहे नाही याची खात्री करून याबाबत निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी. सध्या म्हणजे एकीकडे इस्टिमेट प्रमाणे काम झालं पाहिजे आणि दुसरीकडे रोड क्रॉसिंगला कमी पैसे आहेत म्हणून तुम्ही इस्टिमेट डावलताय. हे कुठली पद्धत नाही आहे कामाची? इस्टिमेटला तरतूद 75,000 होती. रोड क्रॉसिंगसाठी जे आय पाईप म्हणा किंवा इतर जे हे लागतात त्याची रक्कम जास्त लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता आपल्या तालुक्यात बऱ्याच गावात असे प्रॉब्लेम आहेत. सध्या इथल्या लोकांना पाणी मिळतंय का? तुम्ही बघितलं का त्या योजनेचं पाणी मिळतंय का? आता ज्यावेळी आम्ही तात्पुरत्या सुरुवात योजना टेस्टिंग केली होती त्यावेळी ती योजना चालू होती आणि सगळ्या लोकांना पाणी मिळत होतं. हो हो बघा सर, सगळ्या लोकांना पाणी मिळत होतं. नाही, नळ तुम्हाला एक ॲडिशन करतो, नळ कनेक्शन द्यायची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची आहे. त्याची त्यांनी तुम्ही काय शब्द वापरता की टेस्टिंग झालं त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांना पाणी मिळत होतं? नाही, आपण टेस्टिंग तात्पुरत्या स्वरूपात केलं आणि टेल एंडला पाणी काढलेलं. जर कोणाची खात्री नसेल किंवा कोणाला संशयास्पद वाटत असेल तर आपण पुन्हा मक्तेदारामार्फत टेस्टिंग करून घेऊ सर्वांसमक्ष. टाकीपुरतं झालं, हां, एका गावापुरतं झालं, इथल्या ह्या विरळी ग्रामपंचायत बरोबर. अखत्यारीत येणाऱ्या एका गावापुरतं बरोबर. हा विषय झाला. तुम्हाला दुसरीकडच्या ठिकाणची काय परिस्थिती जाणवली? कुठली? जिथं लाडीवाडीच्या तिथं तुम्ही स्वतः प्रत्यक्षात तिथं गाडीतून उतरून नव्हता आला, तुम्हाला येणं शक्य नव्हतं. मात्र त्या ठिकाणी उघड्या स्वरूपात पाईपलाईन आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात ज्या वस्तीपर्यंत मुळात पाईपलाईन पोहोचायला पाहिजे होती तिथं पाईपलाईन पोहोचलीच नाही. नाही, आता कसं आहे, आपल्या ज्या अंदाजपत्रकात जेवढं आपल्याला करणं शक्य होतं मूळ मंजूर अंदाजपत्रकात ते आपण ह्यात केलेलं आहे. आणि विरळी गावसाठी जर म्हणाल तर त्याचं सुधारित अंदाजपत्रक आपण तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. जवळजवळ 4 ते 4.5 कोटीचं ते सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे काय तुमचं अंदाजपत्रक वगैरे होतं किंवा आहे ते तुम्ही तर इथं घेऊन फील्डवर कुठला तुमच्यातला पाणी पुरवठ्याचा अधिकारी एकही आला नव्हता. अगदी तुमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत गावित साहेब वगैरे हे कुणी आलं नव्हतं. मग तुम्ही ते इस्टिमेट प्रमाण आहे असं कसं म्हणताय डायरेक्टली? कुठलं? तिथलं काम जे आहे ते इस्टिमेट प्रमाणाचं आहे हे कसं सांगू शकता? असा अंदाज पण कसं सांगताय? नाही, आपल्याला मुळात अंदाजपत्रक तयार करताना बाबा त्या अंदाजपत्रकात कोणत्या बाबी समाविष्ट आहे, वितरण व्यवस्था आहे, टाकी आहे, पंपिंग म्हणजे याचा अंदाजपत्रक केलं म्हणल्यावर त्याचा एक आपल्याला अंदाज असतोच. अंदाज असतोय, पण तिथं पोहोचलंय का नाही? कुठं? किंवा तिथपर्यंतच अंदाज आहे तुमचा की तिथपर्यंत नाही, आता तुम्हाला एक सांगतो, जर अंदाजपत्रकात तरतूद आपल्याला समजा उदाहरणार्थ 1000 मीटरचे आहे तर 1000 मीटरच आपण पाईपलाईन करू शकतो. नाही साहेब, तुम्ही अंदाज आणि अंदाजपत्रकात गफलत करताय. तुम्ही अंदाज सांगताय, अंदाजपत्रकाबद्दल आम्ही विचारतो. अंदाजपत्रकाचं डिटेल्स तुम्हाला आमचे शाखावंत गावित साहेब सांगतील. पण आता फील्डवर तुमचे वरिष्ठ अधिकारी असताना तुम्ही ते अंदाजपत्रक घेऊन यायला पाहिजे होतं साहेब. एवढा मोठा विषय असताना तुम्ही अंदाजपत्रक किंवा एस्टिमेट तुम्ही आता तुमच्यासोबत पीडीएफ कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी असताना तुमच्यासोबत अपेक्षित आता पीडीएफ आहे आमच्या बरोबर आहे. मागाशी मागितलं तर नव्हतं. नाही, गावित साहेबांना मी मागाशी बोललो, अगदी इथले ग्रामस्थ पण होते तिथं, बीडीओ साहेब होते, सरपंच मॅडम होत्या. त्यांच्या समोर मी गावित साहेबांना ती सॉफ्ट कॉपी वगैरे तुमच्या मोबाईल मध्ये असेल ती दाखवा तिथल्या लोकांना. खरंच इथपर्यंत तुमचा अंदाजपत्रकातला अंदाज आहे, तिथपर्यंतच खरी पाईपलाईन तोच पॉईंट आहे. हे अधोरेखित आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं, मात्र त्या ठिकाणी तसं काय झालं नाही. आता सगळे बीडीओ साहेब असतील किंवा मी असेल किंवा आमचे शाखावंत असतील हे फील्डवरून आलेले आहेत. आता आम्ही सकाळपासून धुळदेव या गावी होतो जलजीवन मिशनच्या पाण्यासाठी, तिथून इथं आलेलं. पण सॉफ्ट कॉपी किमान तुमच्या मोबाईलला असणं अपेक्षित आहे. पीडीएफ स्वरूपात पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे त्याचा रिकॅप अवेलेबल आहे अंदाजपत्रकाचा. तसं काय दाखवलेलं नाही तिथं साहेबांनी तुमच्या आहे. रिकॅप तुम्हाला आता सुद्धा बघा मिळेल. साहेब, आमचा मुद्दा फक्त एकच आहे की अंदाजपत्रक आम्ही कशासाठी तुम्हाला विचारतोय, आपले वरिष्ठ अधिकारी, राजकीय व्यक्ती, शासकीय आणि प्रशासकीय व्यक्तींच्या सोबत आपण घटना निरीक्षण दौरा करत असतो त्यामुळे तुमच्याजवळ कागदपत्र असणं अपेक्षित आहे. अगदी ग्रामस्थांच्याकडे अपेक्षा करणं बरोबर आहे. त्यामुळे तुमच्याकडे ती कागदपत्र मागितल्यानंतर नव्हती. मग आता तुम्ही मोकळा आलता या ठिकाणी काय पिकनिक सहल आला होता का? नाही,
हे विरळी हे गाव आत्ता शेड्यूलमध्ये नव्हतं. आमचा शेड्यूल आजचं होता धुळदेवमधून हिंगणी काम बघायचं. BDO साहेबांचं एक हे आलं, फोन आला की तातडीनं या, असा असा आपल्याला विषय त्यातनं मार्ग काढायचा आहे आणि काय असेल ती पाहणी करायची. त्यामुळे इकडं मीच त्यांना दुपारी फोन केला. नाही असू दे सर, पण समजा कलेक्टर साहेबांनी उद्याच्याला तुम्हाला कुठल्या घटनास्थळी बोलवलं अचानक आवश्यक, तुम्ही कुठल्या तरी याच्यावरती आहे, तर तुम्ही पण तिथे हेच उत्तर देणार? नाही, इस्टिमेट हे ऑफिसला असतं, ते फील्डवर घेऊन फिरायची गोष्टच नाही आहे. ऐका की, पण जर फील्डवर जर काय प्रॉब्लेम असेल तर इस्टिमेट तिथल्या गावकऱ्यांना समजून सांगणं काम तुमचं आहे का नाही? हो आहे की, आमचंच आहे. मग आता इस्टिमेट कुठं आहे तुमचं? इस्टिमेट ऑफिसला आहे. त्याची ऑफिस आहे, मग इथं काय पिकनिकला आला होता का तुम्ही? आम्हाला इथं विरळीत आज याची पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे इस्टिमेट आणलं नाही. इस्टिमेट कोणाला ऐनवेळी आहे की तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला फोन करून बोलवलं, आताच जावेद सर जसं म्हणाले तसं ऐनवेळी जर तुम्हाला कलेक्टर साहेब असतील किंवा तुमच्या CO मॅडम असतील तर ह्यांनी बोलवलं अचानकपणे, तर तुम्ही त्यांना ही उत्तरं देणं अपेक्षित आहे का? नाही, आम्ही त्यावेळी त्यांना उत्तरं देणार योजनेचा मूळ रिकॅप जो आहे मंजूर, तो आम्ही दाखवू शकतो. डिटेल रिकॅपच्या आधारे तिथला अंदाज कसा ठरवणार तुम्ही? तिथं तोच पॉइंट आहे, हे कसं ठरवणार? जे आपण डिटेल पाहणी करणार आहे त्या दरम्यान ते आपण हे तुम्हाला सांगू शकतो की बघू शकतो. आता हे कसं झालं, तुम्ही अचानक तोच पॉइंट अधोरेखित कसा करणार तुम्ही त्या रिकॅपच्या आधारे? कुठला? म्हणजे जिथं एखाद्या पॉइंटवर तुमच्या संशय असेल किंवा काही चुकीचं वाटत असेल इथल्या ग्रामस्थांना किंवा इथल्या लोकांना, नाही असं स्पेसिफिक पॉईंट आपण हे करू शकणार. जर ड्रॉइंगला असेल, मूळ मंजूर ड्रॉइंगला असेल, तुमचे कनिष्ठ अधिकारी तर म्हणते की ते इस्टिमेट प्रमाणे इथपर्यंतच ते पाईपलाईन Estimate पण आहे का की इस्टिमेट प्रमाणे साहेब शब्द सांगतो मी तुम्हाला की तुमच्या शब्दात पण तुम्ही सांगितलं की तिथपर्यंतच अंदाजपत्रकाची रक्कम असेल किंवा तिथपर्यंतच अंदाजपत्रक असेल त्या ठेकेदाराचं, तर तो तिथपर्यंतच करणार आहे. पण ते अंदाजपत्रक त्या ठिकाणपर्यंतच होतं, हे कशावरून ठरतंय? अंदाजपत्रकात कुठलाही जर ड्रॉइंग असेल, मंजूर इस्टिमेट होताना जर ड्रॉइंग असेल तर आपण तो पॉईंट निश्चित करू शकतो. मुळात ड्रॉइंगच्या आधारे तुम्ही ह्या पाईपलाईन केले का सगळं? नाही, मूळ मंजूर इस्टिमेटला आहे की नाही याची खात्री करावी लागेल साहेब. आता विषय काय झालेला आहे, आपण जे इस्टिमेट होतो, रिकॅप होतो, त्यात आकडे स्वरूपात इन्फॉर्मेशन असते. पंपिंग मशिनरी एक, दाबनलिका एवढी मीटर, वितरण व्यवस्था एवढी मीटर, टाकी बाबा 12,000ची 15,000. हे झालं इस्टिमेटचं. पण जो काही नकाशा आराखडा तुम्ही तयार करता एखाद्या कामाचा, तो नकाशा आराखडा पण तुमच्याकडे नव्हता. आता मी तेच म्हणतोय, मी फील्डवरून BDO साहेबांच्या विनंतीला मान देऊन आणि आपण सर्व येत असल्यामुळे इकडे आलेलो आहे, त्यामुळं माझ्याकडे तो नव्हता. मी डायरेक्ट आज ऑफिसला सुद्धा गेलेलो नाही. मग तुम्ही तिथपर्यंत त्या ठिकाणापर्यंत ते अंदाज असेल किंवा ते पाईपलाईन होऊन केली त्या अंदाजपत्रकानुसार, हे कसं काय सांगितलं? त्याचं आपण जे अंदाज पंचायत सांगितलं नाही, आपण जे त्याचं हे केलेलं आहे व्हॅल्युएशन किंवा काय, त्यानुसार तो आपण मी सांगितलं. रेकॉर्ड आता तुम्ही हे सांगू शकता की तोच एंड पॉइंट आहे? कुठला? नाही, ड्रॉइंग बघितल्याशिवाय नाही सांगू शकत. म्हणजे तुम्ही त्याबद्दल साशंक आहे? हो. तुम्ही हे सांगू नका की तो असू शकतो. हो, साशंक आहे म्हणून नाही, सांगा मी साहेब. तुम्हाला तेच म्हणतोय, तुमच्या मागणीला किंवा ग्रामपंचायतनं जर आम्हाला मागणी केली तर त्याचं डिटेल जे मंजूर इस्टिमेट आहे त्याची एक कॉपी तुम्हाला रितसर मिळेल, त्याचा काही विषय नाही. ते तुम्ही सुद्धा व्हेरीफाय करू शकता. आमचा फक्त मुद्दा एकच आहे की तो एंड पॉइंट आहे हे कशावरून ठरवणार? हा, तुम्ही आता इथं बसून कारण त्या वस्तीच्या नाही, आता मी काय करतो, जर ग्रामपंचायत आणि तुम्हा सगळ्या पत्रकार बांधवांची मागणी असेल तर आपण इस्टिमेट जे मंजूर आहे ते घेऊया आणि मंजूर इस्टिमेट बरोबर प्रत्यक्ष स्थळ पाणी करू. आमची मागणी असेल तर तुम्हाला आवश्यकता वाटते? तुम्हाला इथल्या ग्रामस्थांच्या अडचणी दिसत नाही का? ग्रामस्थांच्या अडचणीनुसार तुम्हाला आवश्यक वाटत? ग्रामस्थांच्या अडचणी विचार घेऊन हा योजना झाली 2022ला मंजूर झाली. नंतर मी प्रयत्न करून 3, 3.5, 4 वर्षात वेळोवेळी ग्रामसभा घेतल्या, सरपंच मॅडम यांची भेट घेतली, ग्रामपंचायत स्तरावर मिटिंग घेतल्या आणि जमालवाडीच्या टाकी संदर्भात आता सर्वांना माहिती आहे, मॅडम आहेत किंवा इतर कोण असेल, इतर ग्रामस्थांना सुद्धा माहीत आहे. मी 2 ग्रामसभा घेतल्या, 2 ग्रामसभेत विषय आपला झाला नाही, म्हणून शेवटी वरिष्ठ कार्याच्या आदेशानुसार 3री ग्रामसभा ही जमालवाडीच्या परिसरात घेतली त्या लोकांसाठी. आणि त्या विशेष ग्रामसभा घेऊन तो जो ग्रामसभा ठराव आहे किंवा ज्या ग्रामसभेत त्या लोकांचं म्हणणं आहे त्यानुसारच आम्ही पुढील कारवाई केलेली आहे. आता त्या ठिकाणी जी जमालवाडीचा विषय सांगितला तुम्ही, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार असतो, वर येऊ शकला नाही त्या डोंगरावर? नाही, मी याच्या अगोदर जाऊन आलो तिथं. ठीक आहे, तुम्हाला काय आढळलं तिथं नेमकं? त्या जिथं आपण टाकी आत्ता बांधलेली आहे तिथं हाय टेन्शन वायर आहेत.
MSCBला आपण सरपंच मॅडम यांच्या उपस्थितीतच वायरमॅन साहेबांना 2-3 वेळा आपण याबाबत काय करता येते पर्याय बोलवलेलं. देवापूरचे MSCB ऑफिसला सुद्धा मी वैयक्तिक त्या संपर्क साधलेला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की शिफ्टिंगचा खर्च 80,000 रुपये आहे. आपण जो शिफ्टिंगचा खर्च आहे तो ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यावर वेळोवेळी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेला आहे, तोंडी लेखी सूचना दिलेल्या आहेत. पण ज्या मालकाने तुम्हाला दिलेली आहे किंवा प्रशासनाला दिलेली आहे त्या ठिकाणी पाणीच्या टाकीच्या संदर्भात, त्यामुळं मालकानं जागा दिली होती दुसरीकडं, तुम्ही टाकी बांधताय तिसरीकडं, त्या ज्यावेळेस तुम्ही काम सुरू केलं त्यावेळेस ती लाईन नव्हती का तिथं? साहेब हे काम झालं 2022ला चालू आय थिंक. मी इथं मानताल विद्यालय फेब्रुवारी 24ला. मी यायच्या अगोदरच हे वितरण व्यवस्था जवळजवळ 50% सुरुवात दाब नलिका आणि हे टाकीचे काम जामालवाडीचे टाकीचं काम झालेलं. मी आल्यानंतर ते बिरोवन मंदिराच्या पुढची टाकी आहे तिथून पुढं ते जी अर्धी टाकी होती तिथून पुढं आम्ही स्वतः ठेकेदाराच्या हे करून संपर्क लावून पूर्ण केलेले आहे. बिरोबा मंदिर टाकीचं काम पूर्णपणे तुम्हाला असं वाटतं उत्कृष्ट झाले असं? हो, उत्कृष्ट झालं. म्हणजे सगळी मानकं त्याच्यात व्यवस्थित पाळली गेली. होय होय. आणि ज्या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं की तुम्ही नंतर आला वगैरे, पण प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही झटकताय का? नाही, प्रशासकीय अधिकारी मूळ मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणं हे माझी जबाबदारी आहे. पहिल्यांदा जे कोण तत्कालीन मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणं ही तुमची जबाबदारी, अगदी बरोबर आहे. तुमचं हे वाक्य परत फक्त बदलू नका. ज्या ठिकाणी टाकी मूळ मालक जो जागा देत होता त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं. तेच सांगतोय साहेब मी तुम्हाला. ही जमालवाडीची टाकी आहे ती मी यायच्या अगोदर आहे त्या स्थितीत, ज्या स्थितीत आहे आत्ता त्या स्थितीत तिथपर्यंत कन्स्ट्रक्शन झालं होतं. त्यावेळीचे तत्कालीन उपअभियंता, त्यावेळीचे शाखा अभियंता यांनी त्याचा लाईनआउट दिलता. मी स्वतः जमालवाडीचा वैयक्तिक किंवा आमच्या शाखा अभियंत्याकडून किंवा माझ्या कार्यालयाच्या कुठल्याही शाखा अभियंत्याकडून त्याचा लाईनआउट दिलेला नाही. मी आल्यानंतर तिन्ही गावचे पाणी पुरवठ्याची योजना तुम्ही आता बघितली, सगळ्या ठिकाणचं काम जे आहे ते अगदी उत्कृष्ट आहे. काय काय लूप फॉल्स आहेत आपण त्या ठेकेदारामार्फत संबंधित दुरुस्त करून घेऊ. बिल काढल्यानंतर नाही, बिल नाही काढलं त्याचं. हस्तांतरण कसं काय झालं? हस्तांतरण तर ग्रामपंचायतीने तुमच्याकडे सादर केलं. प्रोसेस काय असते? ऐका ना, तुम्ही तिथून पुढं सगळी काय प्रोसेस करून ते अगदी सातारला पण पाठवलं होतं. हो. आता ते रिवर्स घेतलंय असं कळतंय. नाही घेतलं. नाही घेतलं मग त्याचं जर ते सातारला पाठवलेलं असेल तर त्याचं त्याला बिल अदा होणार आहे आता. नाही, आता तो जर हस्तांतरण झालेला आहे तो या ठिकाणावर कामात त्यांना मोकळी करून नाही संबंधित मक्तेदाराकडे विरळी हे एकच काम नाही, बाकी अजून 2-3 स्कीमची कामं आहेत. त्यामुळं आपण त्याचं बिल हे तुमचं जे ऐका 2 मिनिट. हो हो. जे आपण झालं आता ही चर्चा झाली किंवा जी पाहणी झाली, जे काही लूप फॉल्स आढळले आपल्याला, PVC लाईन उघडे किंवा काय, त्यानुसार ते आपण वरिष्ठ कार्याकडून अंतिम देयक माघारी बोलवण्याचे अधिकार मला आहेत आणि त्याप्रमाणे मी ते माघारी बोलवणार आहे. बरं, अंदाजपत्रकात तुमच्या PVC पाईपलाईन आहे का? PVCच आहे का? हो आहे. नक्की? हो नक्की. बरं, आता मला सांगा, हे जे ताबापट्टी जी दिलेली आहे ग्रामपंचायतीने त्या ताबापट्टीमध्ये एक गोष्टीचा उल्लेख आहे, 1 महिना योजना चालवणे. बरोबर आहे? हो. त्याच्यानंतर ताबा घ्यायचा. हो. 1 महिना योजना चालवली गेली का? हो. 1 महिना कोणाला पाणी दिलंय का? नाही, पाणी नाही. आपलं योजना चालवणं म्हणजे काय, विहिरीतून रायझिंगमॅनद्वारे टाकी आणि टाकीतून वितरण होतं. जी योजना तुम्ही जे म्हणताय चालवली का, योजना सुरू कधी होणार, योजना ताब्यात घेतल्यानंतर त्याला नळ कनेक्शन दिल्यानंतर त्याचा वापर चालू होणार. याच्यात तसा उल्लेख का नाही केला? कुठला? रायझिंग म्हणजे उचलून पाणी टाकीत जाण्यापर्यंतचा तो स्टँडर्ड फॉर्मॅटच आहे. दाब नलिका म्हणजेच विहिरीतून पंपाद्वारे पाणी दाबून आपण टाकीला घेतो त्याला दाब नलिका म्हणतात. त्याची निविदा रक्कम किती? निविद रक्कम आता डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत, तुम्हाला मी उद्यापर्यंत देतो सगळ्यांना. मग त्या बोर्डावर तुम्ही वाचली किती होती? साधारण 89-79च्या आसपास काय तर होती. साहेब, ताबापट्टीत जे दाखवते तुम्हाला सांगतो, निविदा रक्कम 78,03,248 रुपये. त्यात झालेला खर्च निव्वळ सांगतोय 74,00,000. नाही साहेब, तुम्ही जर थोडंसं माझं हे करा. आपण जे नामफलक लावलेला आहे योजनेचा हा 2024 जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लावलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, की बाबा तुमच्या गावात हे काम मंजूर आहे. ते झालेलं कामाचं हे नाही आहे, अंतिम रूप नाही आहे. मी ताबापट्टीतले हे आकडे वाचतो.
ताबापट्टीतले आकडे आहेत. निविदा झालेला खर्च निव्वळ 74,71,321 रुपये आणि ढोबळ आहे 79,09,857. नाही तुम्हाला त्याचं जे धावते देयक आहेत अंतिम देयक आहे त्याची झेरॉक्स किंवा छायांकित पत्र उपलब्ध करून देण्यात येतील काही विषय हिशोब नाही. जर केला का नाही साहेब हां. तर त्याच्या हिशोबानं रक्कम होते जवळपास 89 लाख रुपये 9,857 रुपये. बघूया मी ऑफिसला जाऊन परत एकदा रिचेक करतो आणि तुम्हाला आर्थिक कळवतो. अनियमितता वाटते का तुम्हाला? नाही तसं काही नाही. मग ऐका की रकमेचा एवढा फरक कसा काय? मॅन्युअल चूक झाली असेल किंवा एरर झाला असेल आपण पण ऐका की एक 10 लाख रुपये जबाबदार अधिकारी म्हणून तुम्हाला वाटतं का ही चूक तुमची अगदी बरोबर आहे? नाही मी तेच म्हणतोय धावते देयक जे योजनेचं आहे ते आपण माझ्या काळात काय झालेलं नाही. हे जे तत्कालीन शाखा बँक हे होते त्यानुसार त्यांनी केलेलं आहे. आता सदरच्या योजनेत हा GST हा मुख्यत्वे 12% स्वरूपात होता. पण केंद्र सरकार राज्य सरकारच्या निकषानुसार आता जरी देयक अदा केलं असलं मंजूर जरी 12% नसलं तरी सदरचं देयक मुख्यत्वे अदा करताना 18% नुसारच द्याल. त्यामुळं ते फरक पडतोय GST स्वरूप एका आयटमसाठी GSTसाठी 6%मुळे 10 लाखाचा फरक पडू शकतो. 6% म्हणून नाही GSTमुळे तो फरक आहे. 18 झाला ना. हां 6%मुळे थोडी हे वाढली असेल. 10 लाखाचा हां फरक पडू शकतो. व त्यासाठीच म्हणतोय मी तुम्हाला जे आमच्याकडून ऑफिसकडून जे देयक सादर झालेत वरिष्ठ कार्याला त्याची मी झेरॉक्स कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि मी सुद्धा खात्री करून तुम्हाला सांगतो. पाणी पुरवठा उपअभियंता म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्या अखत्यारीत जेवढी काय मान तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू होती ती सगळी कामं अगदी उत्कृष्ट दर्जाची आहेत असं तुम्ही दाव्यासह सांगू शकता? हो. आपण फक्त आता विरळीतच बघितलं या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी आम्ही पाईपलाईन दाखवल्या उघड्या स्वरूपात होत्या जिथं काय तुमच्या एस्टिमेट प्रमाणे किंवा अंदाजपत्रकाप्रमाणे त्या ठिकाणी पाईपलाईन पूर्णपणे पुरली गेली नव्हती. तरी पण तुम्ही आमची छाती ठोकपणे सांगताय की हो चांगली कामं आहेत. हे कशाच्या आधारे सांगता? नाही मी तुम्हाला ते सांगितलं ज्या ठिकाणी पाईप पुरलेलं नाही तिथं आपण त्यांना एक्सक्युशनचं बिल हे देयका देण्यात आलं नंतर झालं ऐका की ते बिल देणं किंवा न देणं हा नंतरचा विषय झाला. पण मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की हे छाती ठोकपणे तुम्ही दाव्यासह सांगू शकता का? तर तुम्ही हो म्हणताय मग हे कुठल्या आधारे सांगू? मी तुम्हाला त्याच ह्याच्यात सांगतोय की त्याचा अंतिम देयक अद्याप अदा झालेला नाही. अहो अदा करा किंवा नका करू फक्त विरळी पुरता विषय नाही हा. मी ठिकठिकाणच्या गावांमध्ये तुम्हाला हा विषय दाखवतो. एकाच गटारामधून किंवा एकाच चारीमधून 2-2 पाईपलाईन तुम्ही घातलेत. जी काही मूळ पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे त्यातच तुम्ही दुसरी जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन त्यातच टाकलेली आहे. नाही विरळीचा विषय आपण विरळी पोता ठेवूया. इतर गावात जर असतील तर मला आपण ते दाखवा आपण त्याच्यावर पण हे करू डिस्कस करू. चालेल थँक्यू. ओके. तुमचे उपअभियंता पाहणीला आले होते का? मीच उपअभियंता आहे. हो मग मी तेच विचारतो मी खात्याला विचारतो तुमचे हो. उपअभियंता पाहणीला आले होते होय. पण त्या पाहणीत तुम्हाला त्यात आज ज्या त्रुटी दिसल्या त्या त्रुटी त्या दिवशी दिसल्या नाहीत का तुम्हाला? नाही ताबापट्टी देण्याच्या अगोदर. ताबापट्टी माझ्या अंडर शाखावंता असतात. शाखावंता पाहणीला येतात आणि त्यानंतर ते प्रोसेस होते सगळी तुमची सही आहे ना त्याची? हो की पण प्रत्येक ठिकाणी डोळे दाखवून गेली होती कसं आहे? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याला जाणं शक्य नसतं काय मग शक्य नसतं म्हणून तुम्ही कसंही करणार का? नाही, नाही. तर ऐका की शक्य नसते म्हणून तिथं जे निर्माण होणार नाही योजना पाहणी नाही असं म्हणलेलं नाही. योजना मी बघितली पण तुम्हाला या काय काय ठिकाणी जाणं शक्य नसतंय. पण त्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी काही चुकीची गोष्ट घडली किंवा काय चुकीचा प्रकार घडत असेल एस्टिमेट प्रमाणे काम घडत नसेल तर त्या ठिकाणी शक्य नाही म्हणून ते तसं सोडून द्यायचं. नाही आमच्या शाखामध्ये तुमचे डोळे कोणीतरी तक्रारदार पुढे आल्यानंतरच उघडणार का? आमच्या शाखावंतात संबंधित कामावर जात असतात स्वतः खात्री घेत असतात आणि या ठिकाणची खात्री नव्हती का केली तुम्ही? इथं आता तुम्हाला हे सगळं आढळलं इथं सगळी अनियमितता दिसली किंवा इथं सगळं जे पाईपलाईन उघड्या स्वरूपात दिसली पाईपलाईन रोड क्रॉसिंग व्यवस्थित न करता तिथं PVC पाईप टाकलेली दिसली सगळं काय दिसलं? शेतं तुमची शाखा अभियंता काय झोपले होते साहेब वरनं तुम्ही 100% भौतिकदृष्ट्या पूर्ण असल्याचा दाखला दिलाय साहेब. दाखला हो की आता काय झालंय मान तालुक्यात आपल्या जवळजवळ 75 ते 76 स्कीम ह्या रिवाईज आहेत. आपण जे काम पूर्ण झालंय हे जे मूळ मंजूर काम आहे ते पूर्ण झाल्याचं दाखला दिलेला आहे. मग पुन्हा पूर्ण झाल्याचा दाखला दिलाय की साहेब पण तुम्ही 100% पूर्ण आणि समाधानकारक असून
असा दाखला दिला. आज प्रत्यक्षात आपण ज्यावेळेला इथल्या सरपंच मॅडम असतील, त्याच्यानंतर काही इथले स्थानिक असतील, अगदी व्हिडिओ साहेब असतील, यांच्यासोबत ज्यावेळेला स्थळ पाहणी केली त्यावेळेला आपल्याला लूपहोल्स आढळलेत का? आढळ हा, मग ते त्यावेळेला तुम्हाला आढळले नव्हते का? त्यावेळी दाखला कसा काय दिला, कुठल्या आधारे दिला? हे सगळं हा समाधान दाखला कोणत्या बेसिसवर दिला? 100% बरोबर आहे. 100% बरोबर आणि आहे. डोळा दाखवून तुम्ही त्या ठिकाणी सह्या केल्या का? मग नाही. अशा किती कामावर तुम्ही सह्या केल्या अशा? तसं कोणतीही बाब व्हिडिओ साहेबांनी कसं सांगा तुम्ही? तसं कोणतीही बाब नाही. त्यावेळी सुद्धा आपण हे केलं पण मीन व्हायला आता टेस्टिंगचा आपला जो विषय आहे, टेस्टिंग परत दाखवण्यात यावं वगैरे, ते संबंधित मग त्याला सांगून आपण परत टेस्टिंग घेऊया. त्याबद्दल काय टेस्टिंगचं राहू द्या. आपण काही मुद्द्याला बदल घेऊ नका. फक्त ज्या पायपा वर आहेत किंवा ज्या ठिकाणी आता मगाशी आपण बघितलं की ज्या पायपा गटा त्या ह्याच्यात मोहरीतून काढलेल्या आहेत, त्या पायपांना तुम्ही आता काही त्यावेळेला तुम्ही त्या बघितल्या नव्हत्या का? त्याचं मी तुम्हाला जे म्हणतो त्याचं व्हॅल्युएशन जे आहे धावते देयक, तुम्ही प्रश्नाला ऐका माझं ऐका. त्याचे जे धावते देयक आहेत ते संबंधित त्यावेळचे उपाभियंता शाखाभियंता यांनी दिलेलं. धावतं ते एक नाही मला बघायचं हा. आहे. मी विचारतो ताबापट्टीवर तुमची सही आहे का? हो, मग ते तुम्ही तिथं लिहिलेलं आहे की नाही की बाबा स्थळ पाणी केलं, स्थळ पाणीचे फोटो जोडलेत का त्या ताबापट्टीला? नसतील कदाचित. का नाही? कारण स्थळ पाणी तुम्ही केली नाही साहेब. नाही केली. हा? केली. मग फोटो का नाही जोडले? मग याच्यात तर तुम्ही होय म्हणून लिहिले. कुठलं? या ताबापट्टीत स्थळ पाणीचे फोटो जोडले आहेत का तर होय म्हणून दिलेले आहे, त्याच्यावर तुम्ही सही केली नाही. बरं, मग ते फोटो तुम्ही आला होता का इथं किंवा तुमचा शाखा अभियंता आले आमच्या होते का? शाखाभियंता आलते. बरं, मग त्यांचे फोटो आहेत का? रावसाहेब आहेत. मग त्या याला जोडलेले आहेत तुमचे फोटो आहेत ना? ते बघायला मिळते. म्हणजे आता तर एवढीला गेल्यानंतर आपल्याला ऑफिसमध्ये बघायला मिळते. वर कुठं? डिव्हिजनला जाते कोणत्या डिव्हिजनला? आपल्या ग्रामपंचायत ग्रामीण पाणी पुरवठा विभागीय कार्य विभागीय कार्यालय कुठं आहे? जिल्हा परिषद जिल्हा परिषद सभा. त्या ठिकाणी ते तुम्ही मागवणार कधी आणि दाखवणार कधी हे पण सांगा. उद्या मागवायचं. उद्या मागवणार आणि देणार कधी? इथल्या गावकऱ्यांना दाखवणार कधी? तक्रारदार आहे त्यांना दाखवणार कधी? तिथं उद्या काय करावं लागतं? परवा मिळतील बघायला. 100% खात्री आहे तुम्हाला? फोटो आहेत त्याच्यात? कोणाचे फोटो आहेत? माझे मग तुम्ही बघायला आला होता त्यावेळेला तुम्हाला दिसलं नाही काय काम? नाही, कसं झालं, जी वितरण व्यवस्था झाली आहे ना पूर्ण, मी फक्त एंड पॉईंटलाच बघितलं. कारण जी पूर्ण वितरण व्यवस्था झाली ना ती ऑलरेडी अगोदर झाली 2023. साहेब ताबापट्टी पूर्ण कामाची दिली तुम्ही का तुम्ही पूर्ण आल्यानंतर? कामाची दिली, पण आता कसं आहे आपलं ऑलरेडी ते रेकॉर्डिंग झालेलं होतं. एमबीला जी मेजरमेंट असते ती पूर्ण जेवढी जी वितरण व्यवस्था आहे ती तेवढी 100% झालेली मग ते लूप होल्स काढायचा तुम्हाला अधिकार नाही का? नाही की. मग ते का काढले नाही? नाही, पण त्यावेळेस ते बघण्यात आलं नाही ना माझ्या. मी हा, end point हे वर- सांगा ना की माझ्या बघण्यात आलं. कारण ते ऑलरेडी काय झालं त्यामुळे मी काही 100% चालून काही बघितलं नाही आणि ऑलरेडी ते रेकॉर्डिंग झालेलं असं कसं रेकॉर्डिंग झालं? त्या पाईपलाईन्स पाईपलाईनचं रेकॉर्डिंग झालं. झालं ऑलरेडी झालं होतं. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस फक्त आपलं पण जे शाखा अभियंता म्हणून हे सगळं लोकांनी तुम्हाला दाखवल्यानंतर दिसलं की त्याच्या आधी पण तुम्हाला हे दिसलं होतं? नव्हतं दिसलं. कारण ती मग जी तुम्ही line नेमकी आहे, पाहणी काय केली होती? नाही, आपण एंड पॉईंटलाच बघितलं ना. मग एंड पॉईंटला बाकीच्या ठिकाणी बघायचं वगैरे तुमची नव्हती का? नाही, कारण 100 ऑलरेडी रेकॉर्डिंग होती ना ती. रेकॉर्डिंग होती की, पण त्या ठिकाणी जी असलेली ज्या काही चुका आहेत त्या त्याची पाहणी करणं जबाबदारी तुमची नव्हती का? नाही, ते सांगतो की मी कसं आहे माहिती आहे, पहिला आता ऑलरेडी समजा 4 किलोमीटर 5 किलोमीटर ऑलरेडी लाईनचं रेकॉर्डिंग तर ती परत मोजणं किंवा परत त्याच्यावरून चालून ते आपलं हे होत आहे. कारण ती काही शेवटी विभागाच्या कोणीतरी शाखामध्ये लिहिलेलं असतं. तर माझ्याकडे काय फक्त 10% काम राहिलं होतं मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस. कुठलं आपलं जे कापूस वाढीचं कंटेनर ऑलरेडी खालचं पूर्ण स्ट्रक्चर होतं, जसं आपल्या ह्याला ज्यात आपण टाकी आपण जमालवाडी. तसंच तिथं होतं जमालवाडीचं, तसंच ते कापूस वाढीची टाकीच होतं. फक्त मी आल्यानंतर कंटेनर झालं, एवढंच झालं. नाही साहेब, माझा एकच मुद्दा आहे की तुमची समजा बदली झाली तर तुम्ही केलेल्या कामानंतर तुमच्या नंतर येणारे जे अधिकारी त्या खुर्चीत असतील त्या अधिकाऱ्यांची संपूर्ण कामाची जबाबदारी नसते का? नाही, संपूर्ण गावाचं वगैरे आहे ना? असतेच. मग ह्या कामाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे ना? आहे. मग तुम्ही का नाही बघितलं ते? ते सांगितलं. तुम्ही असं कसं म्हणू शकता की साहेब मी आलो ह्या तारखेला आणि मी गेलो त्या नाही तारखेला? नाही, कसं होतं आता 3 किलोमीटर 4 किलोमीटर आपण परत ते जे झालेलं काम आहे त्याच्यावर आपण पण आता ह्याच्यात निघालं ना साहेब,
बरोबरच आहे तुमचं. आता ते त्यांना त्यांच्याकडून मला आता त्या करून घ्यायला पाहिजे. पुढं काय करायचं आता? नाही आता ते जे करेक्शन आहे ते करूनच घ्यायला कॉन्ट्रॅक्ट. पण आता ठेकेदाराला तर हस्तांतरण देऊन मोकळं केलं तुम्ही दावा जातं. कधी दिला नाही. नाही त्याला काय आपण ते आपण शासकीय तो कोर्टात जाऊ शकतो तुमच्यावर साहेब. आपण काय त्याच्याकडलं करेक्शन करून घेतो. करेक्शन नाही, करेक्शनला नकारच दिला त्यानंतर काय करणार? नाही नका देऊ. नाही, इथल्या गावकऱ्यांची जर त्यानं कनेक्शनला नकार दिला आणि इथं जर गैरसोय झाली तर त्याचा जबाबदार कोण? नाही ते कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ते त्याने परत जर काय करेक्शन कुठं राहिले असते तर त्यांनी ते करून ऐका की, ते काम कॉन्ट्रॅक्टरचं आहे 100% मान्य आहे की, पण तुम्ही तुमची जबाबदारी नाकारता स्पष्टपणे. तुम्ही त्या ठिकाणी पाणी नाही केली, सगळं काय नाही, फक्त तुम्ही एंड पॉईंट बघितले. मग हे तुमची जबाबदारी नव्हती का? ही चूक आहे तुमची साहेब. नाही आता कसं आहे ते जमिनी खालचं काम आहे त्यामुळे आता मी परत ते अहो, जमिनी खालचं सोडा, जमिनी खालचं तुम्हाला दिसणार नाही, पण आपण जे जमीन उघड आहे ते कधीच दिसणार. नाही असं आहे. नाही परत आपलं 3 ठिकाणी ओपन होतं. हो. एक म्हणजे ते रोड मग शेत तुम्हाला आता दिसलं की ह्याच्या आधी बघितलं होतं. तिरकं आहे. हो. हा, किती तिथं तिरकी कामं, किती गावातली तिरकी कामं दाखवली 3 फूट खाली आहे. जे आहे ह्याच्यात तुम्ही काय केलं, तुमची कुचराई आहे आणि ह्या तुमच्या कुचराईचा तुम्ही आता हे म्हणजे पळवाट काढताय की मी या तारखेला आलो आणि मी त्या तारखेला आलो. नाही पण आपण जे आता हे त्याच्यानं करेक्शन करून नाही, तो पुढचा मुद्दा झाला साहेब. ते सांगितल्यानंतर जर सांगितलं नसतं आणि हा मुद्दा असाच राहिला असता तर ह्या गावात भांडणं पिटली असती की नाही आता? या सगळ्या प्रकारात गटविकास अधिकारी यांना गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. संबंधित कामाविषयी व कारभारावर त्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे. आता त्यावर गटविकास अधिकारी यांची प्रतिक्रिया पहा. काल या संदर्भामध्ये मला तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगानं आपणही कॉल केला होता आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी आपण येण्याचं कबूल केलं होतं. त्या अनुषंगानं आपण साधारण 3-3.5 तास संपूर्ण फील्ड पाहणी केली. या पाहणी दरम्यान 2-3 गंभीर चुका मला आढळल्या. मगाशी पण थोडंसं शाखा बेंतांनी त्याबाबत उहापोह केला. पहिले तर आपलं क्रॉसिंगमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं त्यांनी पाईप वापरणं गरजेचं होतं त्या ठिकाणी काहीतरी प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं. ते प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे. भविष्यामध्ये ती पाईपलाईन फुटण्याची किंवा मग ते संपूर्ण पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ती एक आपली फार गंभीर चूक मला त्या ठिकाणी आढळली. दुसरी चूक आपल्याला ज्यावेळेस लाडेवाडीला आपण जाताना चढावरती एक 5-6 फूट पाईप एकदम उघडपणे दिसली होती. म्हणजे शासनाच्या निकषाप्रमाणे 2.5-3 फूट असणं अपेक्षित आहे, मात्र त्या ठिकाणी एकदमच उघड्यावरती दिसली होती. आणि तिसरं म्हणजे आपण एका सोर्सला गेलो होतो. त्या सोर्सला मुळात असताना ती शासकीय विहीर आहे, मात्र त्या विहिरीवरती जवळपास 7-8 खाजगी कनेक्शन आणि तिथून पाणी पुरवठा उपसा अशा पद्धतीनं परिस्थिती दिसली होती. अशा 3 गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आपल्याला ज्या आल्या होत्या त्या अनुषंगानं आपण पाहणी केली. त्याचबरोबर जमालवाडीच्या टाकीची आपण पाहणी केली. त्या टाकीच्या त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जे काही जागा निवडलेली आहे म्हणजे ती तांत्रिकदृष्ट्या अतिशय चुकीची होती आणि त्या ठिकाणी काम होण्यापूर्वी आणि काम होत असताना त्यावरती ज्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं त्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं गेलेलं नाही असं दिसतं आहे. या ठिकाणी आता हे सगळं तुम्ही कबूल केलेलं आहे, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. यामध्ये जे जबाबदार अधिकारी आहेत तुमच्याच पंचायत समितीमधील ग्रामीण पाणी पुरवठा ज्यांच्याकडे आहे विभाग, ते मडके साहेब, त्याच्याशी आपण आता बोललो. त्यांनी सगळं सांगितलं की काम खूप चांगल्या प्रतीचं आहे. तुम्हाला आढळलं का ते खूप चांगल्या प्रतीचं काम? नाही, काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की त्रुटी 100% त्याच्यामध्ये आढळून आल्या. म्हणजे त्या त्रुटींचा मी उल्लेखसुद्धा केला. त्याचबरोबर म्हणजे काही ठिकाणी आपण खोदलेलं नाही आहे, त्याही ठिकाणी कदाचित निकषापेक्षा कमी असण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे काही ज्या गोष्टी तुम्ही दाखवल्या गावकऱ्यांनी त्या पाहिल्या म्हणजे नक्कीच काही प्रमाणामध्ये त्रुटी आहेत तर आहेत, हे आपल्याला कबूल केलं पाहिजे. शाखा अभियंता यांनी प्रत्यक्षात फक्त एंड पॉईंट बघितले, जिथं लूज पॉईंट आहे ते काही बघितले नव्हते आणि त्यामुळं ठेकेदारानं मनमानीपणे या ठिकाणी काम केलं असं दिसतंय. एकूण परिस्थिती आम्ही पण तुमच्यासोबत बघितलेली आहे. बरोबर. शाखा अभियंत्यांची ती चूक आहे, परत ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंत्यांची पण ती चूक आहे. मग आता यांच्यावर पुढील कारवाईचा काय विषय असेल? नाही, याच्यामध्ये आता मगाशी आता मी ज्यावेळेस माहिती घेतली तर त्याच्या आधी 4 वेळा आरे बिल दिलं होतं आणि हे 5वं अंतिम बिल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला सादर केलं होतं. आता तत्कालीन शाखा अभियंता कोण होते, त्यावेळेस डेप्युटी इंजिनियर कोण होते, म्हणजे कोणावरती जबाबदारी फिक्स करायची याचं एक संपूर्ण मी त्याची MB रेकॉर्डिंग असेल, एस्टिमेट असेल ते मी मागून घेणार आहे आणि त्या अनुषंगाने जे संबंधित दोषी असतील तर त्यांचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठवण्यात येईल. आता काम तुम्ही सगळं बघितलं, कामातल्या काय अनेक त्रुटी तुम्हाला बघितल्या, काम पूर्ण आहे की अपूर्ण आहे? आता ज्या ठिकाणी भौतिकदृष्ट्या आपण पाहिलं, आता त्या ठिकाणी जमालवाडीची टाकी होती तर आपल्याला अपूर्ण आढळून आली.
आता तोंडी विचारल्यानंतर पाणीपुरवठा विभागानं सांगितलं की त्याचं आपण MB रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे. त्याची एकदा मी खात्री करणार आहे. ते एक आहे. त्याच्यानंतर आपण एंड पॉईंट काही ठिकाणी पाहिले, गाडेवाडी असेल किंवा मग बाळूमामा मंदिर परिसर असेल, त्या ठिकाणी एंड पॉईंट दिसले होते. त्यानं टाकी पाहिले, आपण सोर्स पाहिले. याच्या व्यतिरिक्त आता म्हणजे भौतिकदृष्ट्या आपण म्हणजे वितरण व्यवस्था पाहणं, रायझिंग मेन पाहणं, टाकी पाहणं आणि सोर्स, तर ते तरी किमान आढळून आलं. पण ज्या गुणवत्तेचं होणं अपेक्षित होतं तिथं थोडंसं आणखी सुधारणा होऊ शकत होती असं मला वाटतं. ग्रामपंचायतीकडून एवढ्या सगळ्या त्रुटी असताना जे काय ठेकेदाराकडे हस्तांतरण झालेलं आहे ते नियमानुसार झालंय असं तुमचं म्हणणं आहे? याच्यामध्ये हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे सोर्सपासून टाकीपर्यंत आणि टाकीपासून पुन्हा जे टेल एंड आहे जिथपर्यंत पाणी जाणं अपेक्षित आहे, तर याची वारंवार काही दिवसानंतर चाचणी होणं अपेक्षित आहे. तशी चाचणी झाली असं ग्रामपंचायतीचं मत आहे. याच्यावरही सुद्धा पण आम्ही ग्रामपंचायतीकडून खुलासा मागू. ग्रामपंचायतीकडून जो खुलासा आहे त्याच्या अनुषंगानं पुढील कारवाई करू. पण तरीही हे असेल तरी पण इथून पुढं सुद्धा म्हणजे ठेकेदारांनी जरी हस्तांतरण केलं असेल तरीसुद्धा एक गोष्ट मी या ठिकाणी आपण सर्वांना म्हणजे आश्वासित करू इच्छितो की पुन्हा एकदा त्या ठेकेदाराला आपणास म्हणजे जे संपूर्ण तक्रारदार असतील, जे गावकरी असतील, जे लाभार्थी असतील आणि आपण सर्व पत्रकारांसमोर पुन्हा एकदा आपण टेस्टिंग संदर्भामध्ये सांगणार आहे. जो दिवस आपण ठरवणार आहे त्या दिवशी त्यांनी शेवटच्या पॉईंटपर्यंत पाणी म्हणजे व्यवस्थित ज्या दाबानं पोचणं अपेक्षित आहे त्या दाबानं पोचतंय का याची आपण खात्री झाल्याशिवाय, जर तसं खात्री झाली नाही तर जिल्हा परिषदेला पत्र देऊन अंतिम जे देयक आहे तर ते आपण न देण्यासंदर्भामध्ये जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करू. आणि ज्या आपल्या त्रुटी आढळल्या आहेत याचा सुद्धा अहवाल आपण जिल्हा परिषदेला पाठवणार आहोत. ग्रामपंचायतीने तर योजना सुस्थितीत सुरू असल्याचा दाखला घेतला, त्यावर काय? नाही, याची पण मी आता म्हणजे पाहणी केली. योजना सध्या आता बऱ्याच जर नागरिकांशी सुद्धा मी संपर्क केला किंवा चर्चा केली तर त्यांचं मत आहे की फक्त काही नागरिक म्हटले की टेस्टिंग झाली आहे, काही नागरिक म्हटले की टेस्टिंग झाली नाही. आणि मगाशी सरपंच मॅडम यांनी खुलासा केला की आम्हाला कनेक्शन देणं बाकी आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला जेवढ्या क्षमतेनं योजना चालवणं अपेक्षित होतं तेवढ्या क्षमतेनं चालवलं नाही आहे. आता याची थोडीशी मी माहिती घेतो. पाणी ग्रामपंचायत असेल, पाणी पुरवठा कर्मचारी असतील, आमचे ग्रामपंचायत अधिकारी असतील, यांच्याकडून खुलासा मागून जर त्याच्यामध्ये त्रुटी असेल तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कार्यवाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदीच्या अनुषंगाने करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी सगळं काय काम बघितलं तुम्ही, त्रुटी आढळून आल्या, ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या काही चुका तुमच्या लक्षात आल्या, ग्रामपंचायतीच्या आल्या, बरोबर. जे काय ताबापट्टी असेल किंवा जे काय हस्तांतरण पत्र आहे त्याच्यावर ग्रामपंचायतीचे अधिकारी असतील त्यांनी पण त्याबाबतचा खुलासा केलेला आहे. पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी पण खुलासा केलेला आहे. शेवटी त्यांनी त्या सह्या काही डोळे झाकून केलेल्या नाहीत असं तर स्पष्ट दिसतंय. त्या ठिकाणी त्या पत्रावरची तारीख असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या काही नियम आहेत, शर्ती आहेत, अटी आहेत, ह्या त्यांनी वाचून त्यावर सह्या केल्या असतील असं इथल्या सगळ्या लोकांना वाटतंय आणि मला पण वाटतंय. बरोबर. मग त्यामध्ये तसा सगळा काय उल्लेख आहे, पूर्ण आहे, सुस्थितीत आहे, भौतिकदृष्ट्या 100% पूर्ण आहे. मात्र आता सध्याची परिस्थिती तशी नाही आहे. काय सांगा? नाही, आता जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे भौतिकदृष्ट्या जरी पूर्ण असेल तरी आज घडीला ही योजना कार्यान्वित नाही ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यावरती बघूयात आपण म्हणजे संपूर्ण मी ह्या संपूर्ण प्रकरणाची आता आपणाकडून माहिती घेतली. MB एस्टिमेट आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर त्याचा एकदा नकाशा वगैरे ह्या पाहून म्हणजे आता मगाशी जसं गाडेवाडीचा आपण टेलेंटचा विषय घेतला की तो टेकडीवरती असावी की त्या वस्तीपुरता असावा, याची थोडीशी माहिती घेऊन चौकशी होणार होईल. आणि जे काही संबंधित दोषी आहेत किंवा यामध्ये ज्यांनी कुचराई केलेली आहे, दिरंगाई केलेली आहे त्यांच्यावर प्रशासनाची काय कारवाई असेल? नाही, आता आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही, पण जिल्हा परिषद स्तरावरती आम्ही त्याचा अहवाल पाठवून जर कोणी संबंधित दोषी असतील तर त्यांना त्या दोषासह जी काही शिक्षा असेल ती शिफारस आम्ही करू. जे काही ठेकेदार आहे, जे अधिकारी ठीक आहे, ग्रामपंचायत प्रशासन ठीक आहे, पण जो काही ठेकेदार आहे तो तुम्हाला यामध्ये दोषी आढळतोय का? नक्कीच. म्हणजे मी मग सांगितलं की 2-3 ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत, म्हणजे ठेकेदारांनी त्या रेक्टिफाय करणं अपेक्षित होतं, मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या रेक्टिफाय केलेल्या नाही आहेत. आणि त्याच्यावरती ठेकेदारांना सुद्धा म्हणजे आम्ही नोटीस देऊन त्यांच्याकडून त्याच्या बाबतीत खुलासा घेणार आहोत. आणि जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोचलं जाणार नाही, जरीही ग्रामपंचायतीनं ताबा देऊन हस्तांतरण केलं असेल, पण तरी पण शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत ही योजना किंवा ह्यातलं पाणी पोचत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहू. ठीक आहे.
आता या सगळ्या प्रकारास राजकीय वळण न देता दोषींवर कारवाई करण्याची मागणी समस्त विरळी ग्रामस्थ करत आहेत. माननीय गटविकास अधिकारी यांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे जाईलच आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन मॅडम यांनी सुद्धा यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये न्याय मिळून दोषींवर कारवाई होईल अशी विरळीकरांची अपेक्षा आहे, ती सार्थ ठरो. मी संपादक जावेद खान मोलानी, धन्यवाद.